नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या DSM मध्ये। आता मित्रांनो आपण आहोत मुरुडच्या बीचवरती। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा संपूर्ण मुरुडचा बीच दिसतोय तुम्हाला आणि हे सकाळचे पाण्याच्या लाटा ह्या वरती सरकत आहे। ते माझ्या पाठीमागे बघू शकता, ते अंड्यासारखं डिस्को बोट हा नवीनच प्रकार मी आज इथं पाहिला आहे। कारण की मी या अगोदर भरपूर या बीचवरती आलो होतो, परंतु हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला आहे। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अशा घोडागाड्या आहेत ज्या तुम्ही इथं एन्जॉय करू शकता। आता सकाळचे 11 वाजलेले आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकताय किती गर्दी आहे। तुम्हाला जर ताजी मच्छी घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी मुरुडचं जे मच्छी मार्केट आहे त्या ठिकाणावरून तुम्ही मस्तपैकी ताजी मच्छी घेऊन या ठिकाणी बनवायला देऊ शकता। तर तुम्हाला कारण की ती स्वस्त पडते आपल्याला, आणि तसं तुम्ही जर हॉटेलमध्ये खायला गेलं तर ती महाग पडते। त्यामुळे जर तुम्हाला मच्छी खायची असेल तर तुम्ही नक्कीच मुरुडच्या मार्केटला, फिश मार्केटला भेट द्या आणि तिथली मच्छी नक्की खा। आज माझ्याबरोबर या ट्रिपमध्ये आहे योगेश। योगेशला खूप माहिती आहे या कोकणातली, त्यामुळे योगेशला घेऊन आलो आहे। आणि मेन म्हणजे आज आमचं तिसरा, आम्ही जे त्रिकूट आहे त्यामध्ये अतुल नाही आहे, त्यामुळे त्याला खूप मिस करतो आहे। मिस अतुल। हां, तर नेक्स्ट टाईम नक्कीच अतुल आम्हाला जॉईन होईल असं मी आशा करतो। तुम्ही तर मुरुडच्या चौपाटीवरती आले तर याच्या बाजूला तुम्हाला नाश्त्याची, जेवणाची सोय आहे आणि तुम्ही इथं आले तर तुम्हाला उत्तमरित्या चांगला नाश्ता तुम्हाला मिळेल। चला थोडासा नाश्ता करूया आता।
अरे मी इथं बसलोय, तुम्ही गेले निघून. सोडून जाते ते. हां मी इथं बसलो तुमची वाट बघतोय आणि तुम्ही मला सोडून गेले. तर मित्रांनो आत्ता वेळ झालेली आहे चेकआउट, आपला रूम चेकआउट करण्याची. आता मी रूम चेकआउट करतोय आणि या ठिकाणावरून आम्ही पुढं चाललो आहे. तुम्हाला दाखवतो माझा रूम. हा आहे सगळा रूम. ही आमची सगळी बच्चे कंपनी आता खूप दमलेली आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा. आणि हां आपल्या DSM मराठी व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.